राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष रविदादा आणि महाराष्ट्र राज्याचे आमचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ बहिणींसाठी दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज लाडक्या बहिणींना हा बहुमान दिलेला आहे। त्यामुळे देवा भाऊंचे खूप खूप धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत। मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी त्यांचं सुद्धा रेकमेंडेशन आहे। तर एक भारतीय जनता पक्षाची ही पद्धतच आहे की या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं, घराणेशाहीला नाही। नक्कीच ताई, पण किती मोठी जबाबदारी आणि महापौर म्हणून तुम्ही आता काम करणार की सेवक म्हणून काम करणार? सेवक म्हणून काम करणार। मी डे 1 पासून सांगते, नामांकन झाल्यापासून सांगते, जरी मी महापौर असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार। ताई, मावळत्या महापौरांनी खरं तर नवीन जे महापौर असतात त्यांना पदभार द्यायचा असतो, पण या ठिकाणी ती परंपरा आपल्याला पाळताना पाहायला मिळत नाहीये आणि आता आयुक्तांकडूनच तुम्हाला महापौर पदाची त्या ठिकाणी शपथ दिली जाईल। कसं पाहता, यातही राजकारण होतं असं म्हणा? नाही, असं काही नाहीये। MS डिपार्टमेंटच्या गाईडलाईन्स प्रमाणे हे सर्व चाललेले आहे। तर जे काय आहे ते सगळं MS डिपार्टमेंटच्या गाईडलाईन प्रमाणे। बांगलादेशाच्या मुद्द्यानं तुम्ही हात घातलेला किती महत्त्वाचा हा मुद्दा आहे। सुरुवात करणार आहे आता या ठिकाणी। आता एकदा पदभार स्वीकारल्यानंतर या सगळ्याच गोष्टींवरती जी सातत्याने मी बोलत आलेली आहे, जे आहे ते आहेच। जे इल्लीगल बांगलादेशी फेरीवाले बसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार। तुम्ही भाजपवासी झाले आणि तुम्हाला आता महापौर पदाची संधी मिळालेली आहे। संजय राऊत वारंवार टीका करतायत, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पण टीका केली। ते म्हणाले की मराठी महापौर झाला म्हणून आम्ही आमचा उमेदवार दिला नाही, पण भविष्यामध्ये बहुतेक आम्ही उमेदवार देऊ शकतो आणि त्यासोबतच मराठी म्हणजेच हिंदुत्व हे बहुतेक भाजपला कळालं असेल। एक टोला लगावला त्यांनी अशा प्रकारे। संजय राऊत देखील म्हणतायत की काँग्रेसच्या जे पदाधिकारी आहेत त्या आता महापौर झालेले, भाजपकडे स्वतःचा चेहरा नाही। काय त्यांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काहीच सध्या राहिलेले नाही। टीका करत राहणार। सकाळी 9चा भोंगा, हा भोंगा असू दे तो भोंगा असो, आम्ही कुठल्याच भोंग्याची आता दखल घेत नाहीये। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक निवडून आले, फार अपेक्षेने आलेले, जनतेने पाठवलेले आणि या ठिकाणी आम्ही मुंबईचं काम करण्यासाठी आलो। हा, मी या माध्यमातून एवढंच म्हणेल की संजय राऊतजी यांनी जर चांगल्या सूचना मुंबईसाठी दिल्या तर त्या नक्की स्वीकारणार। नक्कीच। एक शेवटचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबईकरांसाठी तुम्ही काय करणार? मुंबईकरांसाठी ज्या बेसिक गोष्टी म्हणजे रस्ते असतील, लाईट असतील, खड्डेमुक्त पाणी असेल, ज्या नैतिक सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्या मात्र पूर्ण करण्याकडे लक्ष देणार। नक्कीच ताई, धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महापौर झाल्यासाठी। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि आता ऋतू तावडे जे आहेत त्या निघालेल्या आहेत घरातून। महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या भाजपच्या 44 वर्षानंतर पहिल्या महिला महापौर झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या कशा पद्धतीने काम करणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवड आणि निवडीची आज औपचारिकता होणार आहे। भाजपचे सगळे नगरसेवक भगवे कपडे घालून पालिकेमध्ये येत आहेत, फेटे बांधले जात आहेत। ही जय्यत तयारी इतक्या वर्षानंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर आणि त्यातच महिला महापौर